नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण ही सगळी काय माहिती लक्ष्मीपूजनासंबंधी असणार आहे। लक्ष्मीपूजन म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण। प्रत्येक जण हा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो, पण हे लक्ष्मीपूजन योग्य मुहूर्तावर झालं तर आपल्याला त्याचं फळ दुपटीने मिळत असतं। म्हणून मुहूर्ताला देखील विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। तरी यावर्षी काही प्रश्न, काही समस्या निर्माण झाल्या आहेत, कारण अमावस्या आहे ती 20 ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि 21 ऑक्टोबरला संध्याकाळच्या आतच अमावस्या ही संपत आहे आणि लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळच्या वेळेतच करत असतो। त्यामुळे नेमके 20 ला लक्ष्मीपूजन करायचं की 21 तारखेला करायचं याविषयी अनेकांना प्रश्न पडलेले आहेत। तर त्या प्रश्नांचं उत्तर घेऊनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासोबत आपल्याला कुठल्या मुहूर्तावर पूजा करायची आहे आणि पूजेमध्ये आवर्जून कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तसेच आपल्याला एक वस्तूचं आवर्जून या दिवशी दान देखील करायचं आहे। तर ती वस्तू काय आहे, कशा पद्धतीने दान करायचं, हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते। देवी लक्ष्मीची पूजन अश्विन अमावस्येलाच केलं जातं। इतर दिवशी अमावस्या म्हटलं की मन कावराबावरं होतं, पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व हे लक्ष्मीपूजनामुळे वाढत असतं। या दिवशी तुम्ही लक्ष्मी सोबतच धनाची देवता कुबेर आणि गणपतीचं पूजन करणं देखील शुभ मानलं जातं आणि त्यामुळे हा दिवस खूप भक्तिभावाने साजरा केला जातो। आता यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून देखील गोंधळाचं वातावरण आहे की नेमकं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे, 20 ऑक्टोबरला की 21 ऑक्टोबरला, आणि त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे। तर लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं हे वैदिक पंचांगानुसार आपण जाणून घेऊया। बघा, वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदयतिथीनुसार साजरा केला जातो आणि त्यामुळे उदयतिथी खूप महत्त्वाची ठरते। दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळातच केली जाते। अमावस्या ही 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 सुरू होत आहे आणि अमावस्या ही 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:54 संपत आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीपूजन नेमकं 20 तारखेला करायचं की 21 ऑक्टोबरला करायचं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे उदयतिथीनुसार 21 ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरणार आहे, कारण भारतीय शास्त्रात उदयतिथीलाच महत्त्व आहे। 21 ऑक्टोबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंतच्या या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मी मातेचं पूजन करता येईल। पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे, पण या 2 तास जवळपास 30 मिनिटाचा सर्वात शुभ मुहूर्त आहे, म्हणजे जवळपास 2.5 तासाचा हा शुभ मुहूर्त आहे आणि हा मुहूर्त 6:10 बरोबर सुरू होणार आहे आणि तो 8:40 संपणार आहे। त्यामुळे सर्व पूजेची तयारी जर तुम्ही अगोदरच करून ठेवली तर बरोबर या मुहूर्तावर तुमचं पूजन व्हायला काही हरकत राहणार नाही। पण ज्यांना या मुहूर्तावर काही कारणाने पूजा करणं शक्य नाही झाले किंवा सेवा करायची असेल तर अजून 2 मुहूर्त देखील या दिवशी आहेत, ते देखील सांगते। बघा, रात्री 7:43 पासून ते रात्री 9:16 पर्यंत लाभ मुहूर्त असणार आहे। तसेच याच दिवशी रात्री 10:50 पासून ते उत्तरात्री 1:56 पर्यंत देखील शुभ आणि अमृत मुहूर्त असणार आहे। तर या काळामध्ये देखील आपल्याला लक्ष्मी मातेचं पूजन आणि बहिपूजन या दोन्ही गोष्टी देखील आपल्याला करता येतील आणि तसेच आपल्याला सेवा देखील या काळामध्ये करता येईल। तर बघा, दुसरीकडे या दिवशी शनिवार देखील आहे, त्यामुळे देवी लक्ष्मी सोबतच शनीचा प्रभाव देखील असणार आहे, कारण या दिवशी शनी अमावस्या देखील आहे। त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढले आहे। शनी संबंधी जर आपण काही उपाय या दिवशी केले त्याचा देखील आपल्याला लाभ होणार आहे। तर शनिवारचे उपाय काय करता येतील, तर या दिवशी काही गोष्टी जर तुम्ही इतरांना दान केल्या, ज्यांना गरज आहे त्यांना, तर त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। तसेच तुम्हाला शनी ग्रह असेल तर तो देखील मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर बघा, काळे तीळ असतील, काळे कपडे, मोहरीचं तेल, लोखंडी भांडी, तांदूळ यासारख्या गोष्टी दान करणं शुभ मानलं जातं। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, शनिवारी लोखंडी भांड्याचं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। मात्र या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करून घरामध्ये आणणे हे अशुभ मानलं जातं। त्यामुळे तुम्ही या दिवशी घरामध्ये या वस्तू न आणता दान करू शकता। त्यासोबतच देवी लक्ष्मीला जर या काळात लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याची देखील शुभफळे आपल्याला मिळत असतात।
त्यामुळे लक्ष्मी मातेला कमळाची फुले, कमळाच्या बिया, खीर आणि गुलाबाची फुले हे अतिशय प्रिय आहेत। या व्यतिरिक्त हळकुंड, गोमती चक्र, कवड्या, धने, दक्षिणावर्ती शंख यासोबतच मिठाची पुडे, लवंग, वेलदुडे या देखील लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत। त्यामुळे या गोष्टींचा समावेश आपल्याला या दिवशी पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे। आपल्याला पूजेमध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि मुहूर्त नेमका काय आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल। तर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त 21 ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर अमावस्येचा प्रदोष काळ अल्प काळ असला तरीही सायंकाळी पासून प्रदोष काळ समाप्तीपर्यंत म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 30 मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल। पण प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी नंतर थोडीशी गडबड असते आणि त्यामुळे महिलांना या सेवा करणं देखील शक्य होत नाही। तर त्यांना सेवा करण्यासाठी अजून एक शुभ मुहूर्त सांगितलेला आहे। पण सेवा करायला जर तुम्हाला या दिवशी वेळ भेटला नसेल तर तुम्ही या सेवा इतर जे शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत तर त्या वेळेत देखील तुम्ही करू शकता। तुम्हाला मागाशी सांगितलेल्या मुहूर्त प्रमाणे वेळेची सगळी तयारी करून घ्यायची, पूजा मांडणी करायची आणि छानपैकी लक्ष्मीपूजनाची आपल्याला सेवा आणि पूजा देखील करून घ्यायची आहे। हे देखील तुमच्या लक्षात आले असेल। आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला अशी एक वस्तू देखील दान करायची आहे जी आपण वर्षभर कधीही करत नाही आणि ही वस्तू खरे तर कोणालाही दान करू नये असं म्हटलं जातं। पण या वस्तूला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दान करायला अतिशय महत्त्व आहे आणि ती वस्तू काय आहे तर बघा, ती वस्तू आहे झाडू। आपल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे। आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याला विशेष महत्त्व असतं। साधा त्याला पाय जरी लागला तरीही आपण त्याला नमस्कार करतो, त्याची क्षमा मागतो, कारण ते लक्ष्मी स्वरूप मानत असतो। कारण झाडू आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्री बाहेर काढण्याचं काम करत असतो, म्हणून हा झाडू विशेष मानला जातो। आता आपल्याला घरातील झाडू इतरांना वापरायला देखील देऊ नये। थोड्या वेळासाठी जरी मागितला तरी देखील आपण झाडू इतरांना कधीही देऊ नये आणि तो दान देखील करू नये। पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र तुम्ही झाडूचं दान करू शकता। पण हे झाडूचं दान तुम्हाला कोणाला करायचं आहे तर हे झाडूचं दान तुम्हाला फक्त आणि फक्त कुठल्या तरी मंदिरात करायचं आहे। तुमच्या आजूबाजूला मग ते गणपतीचं मंदिर असू द्या, स्वामींचं केंद्र असू द्या किंवा कुठलंही मंदिर असू द्या, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गुपचूप तो झाडू नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून ते मंदिर झाडण्यासाठी तो झाडू उपयोगात येणार आहे। पण हे झाडूचं दान इतकं गुप्तपणे करायचं आहे की ते साधं कोणालाही कळता कामा नये। तर अशा प्रकारे जर आपण झाडूचं गुप्तपणे दान केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्यामुळे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिरात कोणीही नसतं त्यावेळी जाऊन तुम्हाला अशा प्रकारे झाडू त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे। भलेही तुम्ही झाडू आज खरेदी करून आणलेला असेल तरीही तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पहाटे झाडू त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे झाडूचं गुप्तदान तुम्ही केलं तर वर्षभर तुमच्या घरात कशाची कमी पडणार नाही। आपल्या घरातील दरिद्रता त्यासोबतच आपल्या घरातील गरिबी, आर्थिक संकटे दूर होण्यासाठी ह्या एका उपायाने आपल्याला मदत मिळत असते। त्यासोबतच कष्ट करणं तर आपल्याला गरजेचंच आहे, कारण कष्टाला पर्याय नाही। पण कष्टाला न्याय मिळवण्यासाठी, योग्य तो प्रतिसाद मिळवण्यासाठी दान केल्या, काही गोष्टी आवर्जून खरेदी केल्या आणि त्या आपण पूजेमध्ये समाविष्ट केल्या आणि आपल्या तिजोरीत ठेवल्या तर निश्चितच आपल्या घराची भरभराट व्हायला वेळ लागत नाही। तर लक्ष्मीपूजन करायचं आहे, पण ते जर योग्य शुभमुहूर्त बघून जर आपण त्या गोष्टी केल्या तर निश्चित त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मी मातेचा, कुबेर देवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। बघा, पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला वर्षातून एकदाच करता येणारे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत, जे लाजळूच्या बिया असतील किंवा जे काही उपाय असतील याचा व्हिडिओ देखील येणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही देखील नक्की पहा, कारण हे उपाय परत तुम्हाला करता येणार नाही आणि उपाय खूप खूप प्रभावी आहेत। बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि असे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।